जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये, नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहे कावशीला. तर कावशीला आलेलो आहे. सकाळी आम्ही खेळायला गेलेलो, सुधीर आहे आपल्यासोबत. सकाळी खेळायला गेलेलो, खूप मजा आली. सकाळीच ब्लॉग चालू करणार होतो पण म्हणलं नंतर न करूया. तर आता ब्लॉग चालू केलेला आहे. तर आता आज आपण खूप मजा करणार आहे, धमाल मजा येणार आहे. तर तुम्ही ब्लॉगमध्ये बघू शकता, जॉईन राहा. तर आपण खूप धमाल केली, पण सकाळी खूप मजा केली पण व्हिडिओ सुरू करायचं काही लक्षातच नाही ब्लॉग. तर आता केलेलं आहे. आता आपण चाललेलो आहे बाटला आणायला. गॅसची टाकी आणायला चाललेलो आहे. चालतं गॅसची टाकी घेऊन आपल्याला खाली जायची गावात. हा टी पैसे म्हणजे इथनं खोलून धबधब. मित्रांनो, आता आम्ही गॅस घरी ठेवून आलेलो आहे. आता डायरेक्ट पाणी पाजायला सुधीर आणि मी तर पाणी पाजायला आलेलो आहे. तर आपण आज कावशीला पाजते. त्या दिवशी आपण शिवाजीनगरला पाजलेलं, आज कावशीला आलेलं पाजायला. तर आपल्याला हे पगार आज पाजायचं आहे तिथपर्यंत, टोकापर्यंत, तिकडंपर्यंत. तर पाजून झाल्यानंतर आपल्याला 2-2 तासच मित्रांनो इथं पाणी असतं. त्यामुळे इथं लवकर पाणी होत नाही. 2 तासात काय वावर पाणी पाजून होत नाही. त्यामुळे इथं वेळ लागतो रे. आपलं पाणी पाजून झाल्यानंतर आपण खेळायला जाणार आहे 4-4:30 वाजता. तर मजा येणार आहे. संध्याकाळी पण खूप मजा करणार आहे आम्ही. मित्रांनो, आम्ही हे हा पेरूचं झाड किती वर्ष झालं लावलेलं आपण सुधीर? मला वाटते लॉकडाऊनच्या साईडने ना 4 वर्ष झाली, 4-5 वर्ष. लॉकडाऊनच्या टायमिंगला आम्ही लावलेलं पेरूचं झाड. आंब्याची पण लावले. तर त्याला मी पहिल्यांदा एवढा पिका पेरू खाल्ला आमच्या झाडाचा. मस्त लागते. आता मित्रांनो पाणी गेले तर आम्हाला त्या डबक्याकडे जायला लागणार आहे, कारण का आता डबकं संपलं असणार ना. ते डबकं संपलं, पाणी यायचं बंद झालं. अजून आपले 7 वावर राहिलेत पाणी पाजायचे. 7 वावर आहेत का नाही? हो का मित्रांनो, आपण असे आंब्याचे झाड लावलेले आहेत. हे पहिलं झाड 1, 2, 3, 4 असे 4-5 आपले आंब्याचे झाड आहेत. सुधीर, मी आणि तिकडे आपले आजे. तर आता त्या टपक्यातलं मोठी झाड झाली ती, ही सगळी मोठी झाडं झाली. ही आंब्याची झाडं मोठी झाली. आता आम्हाला त्या टपक्याकडे जावं लागणार. ते पाणी आता जे संपलेलं असणार, त्यामुळे आता घरी जाणार, जेवणार बिवणार आता घरीच. सुधीला पायाला लागले. तर आता जेवायला घरी जाणार आणि 2 तासानंतर 2 तास 2.5 तास त्याला डबक्याला परत भरायला लागतात. मग परत त्याला चालू करायचं आणि मग खाली यायचं परत पाणी पाजायला. तर आता चाललेलो आहे आम्ही. मित्रांनो, हा आहे डबका आणि ह्या पाईपीतनं बघत असाल तुम्ही, ते वरनं पाणी येते. वरती एक डॅम आहे छोटासा, माणसांनी तयार केलेला, ह्या पाण्यासाठीच केलेला. तर असा एक डबका इथं. आता ह्या पूर्ण भरला किंवा तिथनं मोटर चालू करायची आणि परत मग आपल्या वावराला पाणी चालू होणार. ह्याला 2-2.5 तास लागतात भरायला. तोपर्यंत आता आम्ही आता घरी जाईन, मस्त आराम करीन, जेवीन बिवीन थोडंसं आणि मग जाईन. नुसतं चावायचा आणि तू काय जा
हा थूक थूक उशीनं खाय तिला तू दाखव चाव चाव आता थुका तिकडे थुका. तर मित्रांनो आपण आलो डबकं बघायला पाण्याचं. आपण म्हणजे मी एकटा झालोय. राजा घरीच थांबलाय झोपलाय. म्हणजे डबकं बघून यावं. बघ अजून भरलं नाही डबकं. चालू अजून डबकं नाही भरलं. ते पाणी भरलं नाही. अजून डबकं नाही भरलं तर जाऊ घरी आता. आता किती वाजले ते 4:13. तर जाऊ आणि येऊन निवांत. चला गाडी आणली आपण त्याच्यामुळे जवळ बरं पडते सारखं घ्यायचं जायचं. मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे खेळायला. हो का हे 22 पिच झालेलं आहे आमचं घेऊन. आता चाललेलं आहे. आता आम्ही खाली राहणार. घरनं फोन येत आहेत. पाणी आता आपलं डबकं भरलं असेल फुल. आता वावरात पाणी चालू करून पाणी पाजूया आणि परत संध्याकाळी चला आपण डबक्यापाशी भेटू. हा खड्डा आता एवढा भरलेला आहे. आता मोटर चालू केली. आता पाणी पाजा जायचं वावरात. मित्रांनो आता वाजलेले आहेत किती वाजले? 6 वाजले असतील. 5:56 झालेले आहेत मित्रांनो. आणि 5:50ला आपण पाणी चालू केलेले. आत्ताशी वावरात पाणी आलेले. तर खूप मशागत करायला लागली. तुम्हाला सुधीर सांगाल किती मशागत केली आपण. खूप वेळ लागला आपल्याला कारण की इयर पकडत नव्हता ना तिथं. ते इयर पकडत नव्हतं त्याच्यामुळे आपण 4 बादल्या पहिल्याच 4 बादल्या वाटल्या. त्याने पण नाही इयर पकडली. परत आपण 4 बादल्या वाटल्या आणि शेवटी मग राजाने 1 बादली वाटली. त्या बादलीने इयर पकडला आणि पाणी चालू झालं. तर आता पाणी चालू झाले मित्रांनो. आता हे जो पिपळ बघताय ना तर ह्या पिपाच्या मागं सगळं झालेलं आहे पाजून. आता हे सगळं झालं. ह्या सगळ्या सऱ्या राहिलेल्या आहेत. फक्त ही सरी भिजलेली आहे. ह्या बाकीच्या सगळ्या राहिलेल्या आहेत. आता अजून 2 तास तो डबक चालणार तुम्हाला. म्हणजे तो आम्ही खड्डा दाखवला पाण्याचा तर तो 2 तास चालतो. तर 2 तासात आपलं किती पाणी पाजून होतंय ते तुम्हाला आम्ही दाखवतो. आपल्याला तर वाटतंय संध्याकाळच होणार आहे कारण की 6 वाजत आलेले आहेत. आणि हा सुंदर दृश्य बघा मित्रांनो. तर समोर दिसतोय तो आपला सज्जनगड आणि तिकडं उरमोडी धरण. तर मित्रांनो आता झालेलं आहे आपलं पाणी पाजून. आत्ताच आम्ही खाली मोटर जाऊन तिथं बंद करून आलो. खूप अडचण होती तिथं. भीती पण वाटत होती काय रे. हो भीती पण खूप वाटत होती. कसं पडले फोडण्याची पण टेक्ट असते आमची. कुणाला पण नाही. मित्रांनो आता आलेलो आहे घरी. कंटाळा खूप आलेला आहे. सुधीरला खूप कंटाळा आलेला. सुधीर झोपलेला आहे. दिवसभर खूप मजा केली. तुम्हाला पण खूप मजा आली असेल. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत वाट बघा. जय हिंद जय महाराष्ट्र.